नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेश उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझं पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, मी आज परत एकदा तुम्हाला भेटायला आलो आहे आणि माझा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला नेहमीप्रमाणे मी अपील करतो की तुम्ही माझे जर व्हिडिओज नेहमी पाहत असाल तर न चुकता माझ्या चॅनलला या सबस्क्राईब करा, टाइम्स ऑफ महाराष्ट्राला. माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आणि याच्या जोडीला गेले काही व्हिडिओमधनं मी अपील करतो आहे की गर्वाने म्हणा की आम्ही सारे मराठी आहोत आणि जिथे संधी मिळेल तिथे न घाबरता न चुकता मराठी भाषेचा आग्रह धरा आणि मराठीतच बोला. मित्रांनो, माझ्या आजच्या व्हिडिओचं टायटल कदाचित तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल, कारण मी नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतो. भारतीय जनता पक्षावर मी सातत्याने टीका करतो. वैयक्तिक नाही करत, पण त्यांच्या धोरणांना मी कायम विरोध करतो. RSSच्या धोरणांना मी विरोध करतो. आणि आज एकाएकी हे सद्गुरू हा असं काय बोलतो आहे तुम्हाला सुरुवातीला स्पष्ट करतो की मी राजकीय विश्लेषक म्हणून अनेक घटना अनेक अंगाने पाहत असतो. आणि ह्या सर्व घटना पाहत असताना मला 2014 मोदींचं ॲनालिसिस करत असताना मला आता दिसतं आहे 2026 साली की पंतप्रधान मोदींना कोणीही हटवू शकत नाही. पंतप्रधान पदावरनं त्यांना कोणी पदच्युत करू शकत नाही. कारण 2024च्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या बळावर केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्याइतपत उमेदवार निवडून आणून देऊ शकले नाहीत. त्या क्षणापासूनच प्रसारमाध्यमांमध्ये सगळीकडे सोशल मीडियावर सगळे बातम्यांचं उदंड बातम्या येऊ लागल्या, व्हिडिओज आले की आता मोदी जाणार म्हणून. कळलं की नाही? आणि काही ज्योतिष्य सांगणाऱ्या लोकांनी तर मोदींच्या जाण्याच्या तारखा देखील अनेक वेळा जाहीर करून मोकळे झालेले आहेत. पण मोदी गेले नाहीत. आज 2026 चालू आहे, पण मोदी गेलेले नाही. मोदी 2014 आहेत तिकडेच आहे आणि ही इज एन्जॉईंग द लाईफ. दुसऱ्या बाजूला काही काळानंतर अशी बातमी आली की आता RSSने कांबर कसली आहे आणि RSSच्या शताब्दी वर्षात, म्हणजे 2025 हे RSSचं शताब्दी वर्ष होतं. त्या वर्षात जे अधिवेशन होणार आहे त्यांचं 100वे, त्या ह्याच्यामध्ये त्यांना मराठी भाषिकच पंतप्रधान पाहिजे. त्यासाठी RSS आता मोदींना घालवण्याचा प्रयत्न, म्हणजे पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्याच्या अगोदर सर्वप्रथम संघटना, जे RSSचं म्हणणं आहे की मोदींनी संघटने स्वतःच स्तोम माजवलं, पक्ष संघटना पक्षाचं संघटन विस्कळीत केलं, हे सर्व थांबवण्यासाठी प्रथम पक्षावर ताबा करण्यासाठी संजय जोशींना राष्ट्रीय अध्यक्षपद द्यायचं, ते काबीज करायचं आणि त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाजूला सारण्याचं राजकारण करायचं. पण ते काय घडलं नाही. मोदी आणि शहा या दोघांनी मिळून त्यांना पाहिजे त्या काळापर्यंतच नड्डांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ठेवलं. दरवेळेला इलेक्शनचं प्यादं पुढे केलं. आता ही इलेक्शन आहे, उद्या ती इलेक्शन आहे, हरियाणाची आहे, महाराष्ट्राची आहे, नॉमिनेट केलं नाही. भासवलं की आम्ही तुमच्या शब्दाला मान देतो. पण शेवटी एका अनोळखी राजकीय व्यक्तिमत्वाला त्यांनी डायरेक्ट राष्ट्रीय अध्यक्ष बनवून मोकळे झाले. म्हणजे मोदींना घालवण्यासाठी जे काय RSSने तथाकथित जी काय स्ट्रॅटेजी केलेली होती ती देखील त्यांनी भाषणात गुंडाळून RSSला ठेवावी लागली. कारण मोदी अजूनही आहेत, मोदींना कोणी घालवू शकत नाही. या दरम्यानच्या काळामध्ये मोदींनी त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्या. त्याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे बिहारची इलेक्शन. फार मजबूत मोठ्या मताधिक्याने जिंकली. अर्थात त्यांनी भारताच्या इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनर, निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी धरलं होतं. ते जवळजवळ इंडिपेंडंट एजन्सी म्हणण्यापेक्षा ते भाजपचंच एक अंग झालं होतं, भाजपचंच एक व्हर्टिकल झालं होतं. त्याच्या बळावर त्यांनी या सर्व इलेक्शन जिंकल्या. त्यानंतर तर भारतीय जनता पक्षाच्या राजकीय पटलावर आणि राजकीय वातावरणात एक भयान शांतता पसरलेली आहे. कधी काय होणार, कसं होईल, काय होईल. आणि मोदींच्या विरोधात बोलण्याचं तर राहू देच, बोलत तर 12 वर्ष कोण एक शब्द पण त्यांच्या विरुद्ध काढत नाही आहे.
पण मोदी कोण बोलत आहेत त्या बाजूला पण आपण मोदींच्या विरुद्ध कोण काय बोलत असतील त्याच्या बाजूला पण फिरकायचं नाही. अशी एक भयान विचित्र अशी एक शांतता भारतीय जनता पक्षाच्या आणि भारतीय राजकारणावर गेले कित्येक महिने आता आलेली आहे. खरं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, भारतीय जनता पक्षाचे जे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे मोदींविरुद्ध कधी बंडाळी करतील असं तुम्ही स्वप्नात पण बघू नका. बघूच शकत नाही आपण. मग नगरपालिकेतील सदस्य असतील त्यांचे, नंतर ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ, राज्यातली मंत्रिमंडळातील सदस्य, मंत्री महोदय, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्र सरकारच्या केंद्रात असलेले मंत्री, हे देखील काही म्हणजे आपली रियासत जी आहे आणि जे त्यांचा खुराक चालू आहे, जे सत्तेची पद आहेत ते सोडण्याच्या ही मंडळी काय मनस्थितीमध्ये अजिबात नाही. त्यामध्ये ते काय त्यामुळे ते मोदींना ते काही काढू शकत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. पक्षपातळीवर म्हणाल तर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीच पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंगच गेल्या 2 वर्षात झालेली नाही. भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीने मोदींना निवडलेलं नाही आहे, तर ते NDAच्या पार्लमेंटरी बोर्डाने त्यांना निवडलेलं आहे पंतप्रधान पदावर. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची कार्यकारिणी काय, पार्लमेंटरी बोर्ड काय, त्यातील मेंबर काय, किंवा पक्षाचे राज्यातील अध्यक्ष काय, महासचिव काय, हे तर मोदी आणि शहाची कौतुकं करण्यातच मग्न झालेले आहेत. अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे कोण बंडाळी करण्याच्या मनस्थितीत असतील ते राज्यातील म्हणा, मंत्रिमंडळातील असेल, ज्यांच्यावर संशय आहे, कळलं की नाही, ह्या म्हणजे संजय जोशी आहे, म्हणजे तो आपले गडकरी आहेत, नितीन गडकरी आहेत, आणि आपले मोहन भागवत आहेत. ह्या सर्वांना नरेंद्र मोदी आणि शहानी गुजरात मॉडेलचा यशस्वीरित्या वापर करून हे जे तथाकथित बंडोबा म्हणून दिसलेल्या सर्वांना थंडोबा केलेले आहेत. ही एक वस्तुस्थिती आहे, ती आपण नाकारू शकत नाही. यास्तव मोदींना काढणं अशक्य आहे. मोदींना कोणी काढू शकणार नाही, हे जे मी सातत्यानं म्हणतो आहे त्याचं एक उदाहरण आहे. पूर्वीच्या काळात मित्रांनो कसं होतं माहिती आहे काय, असे अनेक IAS आणि IPS हे तर म्हणजे विद्वत्तेचं क्रीम आहे. यातील कर्तबगार अधिकारी राज्यकर्त्यांना, म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळ असू दे, मुख्यमंत्री असू दे, केंद्रातले मंत्री असू दे, यांची जर धोरणं घटनेतील तरतुदीनुसार नसतील तर त्याला विरोध करत होते आणि ती धोरणं अंमलात आणण्यास ते नकार देत असत. परंतु आता जी काही गेली 12 वर्ष, या 12 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असाल की कोण एकही IAS ऑफिसर किंवा एकही IPS ऑफिसर मोदींच्या विरुद्ध कधी त्यांनी बंड केलं आहे, मोदींच्या धोरणांना कधी विरोध केला आहे, असं काय आपल्या ऐकिवात आलेलं नाही. असं वाटतंय. याचं राजकीय विश्लेषण केलं, ॲनालिसिस केलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की हे IAS आणि IPS हे जे क्रीम आहे किंवा इतर सगळ्या केंद्रीय सेवा आहेत, ह्यातील अधिकाऱ्यांनी आपली जी काय म्हणजे क्रेज होती, IASची क्रेज होती, ती घालवली आहे आणि ते त्यांनी स्वतःहून मान्य करून ते आता गप्प बसलेले आहेत. यामधले काही माणसं अशी असतील, काही अधिकारी असे आहेत की त्यांनी ह्या बेबंदशाहीचा जो कारभार गेली 12 वर्ष चालला आहे, त्या बेबंदशाहीमध्ये आपल्याला भविष्यकाळामध्ये काही क्रीम पोस्टिंग, काही म्हणजे चलतीच्या जागा मिळतील, काहीतरी आपल्याला मिळणाऱ्या जागा मिळतील, म्हणून याकडे मौन पाळणं त्यांनी पसंत केलेलं आहे, असं मला सातत्यानं वाटतंय. कळलं की नाही. त्यामुळे आणि माध्यमं, चौथं म्हणजे माध्यमांना तर मोदींनी आल्यापासूनच मोदी आणि शहानी एक एक करत कॅप्चर करत, मुख्य पहिले त्यांचे अडाणी आणि म्हणजे जे मित्र आहेत त्यांना ती सगळी माध्यमांवर त्यांचा ताबा मिळवून दिला. त्यांनीच ती पटापट सगळी माध्यमं चॅनल्स विकत घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयातनंच सर्व काय न्यूज चालवायचं याचं रोजचं ब्रीफिंग द्यायला सुरुवात केलं आणि ते तंतोतंत पाळलेलं जात आहे. कळलं की नाही. अशा परिस्थितीमध्ये मोदींना घालवणं जाणं शक्य नाही. कळलं की नाही. पण एक गोष्ट याच्याबदली अशी आहे की भारताचे जे घटनाकार आहेत बाबासाहेब आंबेडकर, आणि ती घटना इम्प्लिमेंट करणारे कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या
ची गुंफण अशी घातली की नाही भारतीय घटनेची, की ती करत असताना भारतामध्ये लोकशाही फुलावी अशा रीतीने त्यांनी त्या सर्व याची घटनेची गुंफण घातली होती. आणि त्याच्यात ती कशातर्फे घातली होती तर चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे नियंत्रणं आणि समतोलपणा याची एक अशी सांगड त्यांनी तयार केली की भारतामध्ये लोकशाही रुजेल आणि ती फुलेल. पण गेल्या 12 वर्षात मोदी राज्यावर आल्यानंतर त्यांनी काय केलं की सरळ सरळ ही जी त्यांनी सांगड घातलेली होती चेक्स अँड बॅलन्सिंगची नियंत्रणं आणि समतोलपणा हे कुंपण त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं. कळलं की नाही. त्यामुळे सर्वत्र त्यांना विरोध करणारा कोणच नाही. ह्या कळलं की नाही. मी चारही माध्यमांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन ते कोणीच नाही. अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये सोशल माध्यमांमध्ये किती जरी बातम्या आल्या की मोदी जाणार आता राजकीय परिस्थिती. आता जर समजा तुम्ही कल्पना करा जर आपण सार्वमत घेतलं खऱ्या अर्थाने तर त्या सार्वमतातनं जनमताचा कौल घेतला तरी ते स्पष्ट होईल की मोदी कोणालाच नको आहेत. पण तरी देखील मोदी आहेच. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण विरोधी पक्षांना चे मतदार बाजूला करून आपणच निवडून येण्याची तजवीज त्यांनी इलेक्शन कमिशनला हाताशी धरून केलेली आहे. त्यामुळे मोदी काही जाणार नाही. पण अशी राजकीय सबळ त्यांना फेवरेबल अशी परिस्थिती असताना देखील पटकन ती एपिस्टेन फाईलचं प्रकरण आलं. त्यांनी अमेरिकेबरोबर जो आता व्यापारी करार करत आहेत त्याचं एक हे आलं, त्याची बातमी आली. त्यानंतर अडाणी आहेत, अंबानी आहेत, अनिल अंबानी आहेत. त्यांनी अखंड जगभरामध्ये जे काही दौरे केले त्यातनं आणि जे सिंदूर ऑपरेशन आपलं फेल गेलं ह्या सर्वांचं परिपाक म्हणून असं दिसायला लागलं की मोदीचं जे काय राजकारण चाललं होतं 56 इंच की छाती फिर एक अकेला सबको भारी आणि मैं उनको मेरी लाल आंखें दिखाऊंगा हे सर्व करणारे मोदींची नवटंकी होती. आणि मोदी या व्यक्तिमत्वामध्ये काही दम नाही हे आता गेल्या दीड वर्षामध्ये लोकांच्या ध्यानात येऊ लागलं. पण मी जे सांगितले एपिस्टेन फाईलमधनं जे काही प्रकरणं येत आहेत आणि त्यातमध्ये त्यांनी अनिल अंबानी आणि हरदीप पुरी ह्या 2 प्रायव्हेट व्यक्तींना 2014 साली एपिस्टेनबरोबर जो क्रिमिनल होता, दाखलेबाज गुन्हेगार होता, महिलांचं शोषण करणारा, त्याला वापरून ट्रम्पला इम्प्रेस करण्याचा जो काही त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्या इशाऱ्यावरच एपिस्टेनच्या इशाऱ्यावरच त्यांनी इस्रायलशी मैत्रीचा प्रस्ताव आणला आणि मैत्री केली. आणि त्यानंतर तो एपिस्टेन होता तो ज्यू होता. ज्यूज त्यांच्याशी असं आहे किंवा आहे की अशी एक त्यांच्या सर्व चर्चेतनं संकल्पना होती की जगामध्ये फक्त 2च प्रकारचे लोक असतील, एक श्रीमंत आणि दुसरे म्हणजे गुलाम. आणि अखंड बाकीच्या समाजाला गुलाम करायचं आणि आपण लाईफ एन्जॉय करायचं अशा प्रकारचं काहीतरी विवेचन होतं. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये मोदींचा रोल काय होता हे आणि त्या मोदींच्या रोलमधनं या हरदीप पुरी आणि अनिल अंबानी ह्यांचा काय रोल होता ते शासनाकडनं काहीतरी विविध आपल्या मागण्या करण्याच्या बेतात होते का. त्याशिवाय ही जी त्यांनी गेल्या 12 वर्षामध्ये परराष्ट्र धोरण केलं आणि आज आपण अखंड सिंदूर ऑपरेशनच्या वेळेला आपल्या लक्षात आलं की भारत हा एकाकी पडलेला देश आहे. आपल्या बाजूला कोणीच नाही. आपले शेजारी देश सोडा, इराणसारखा आपला जुना मित्र, रशियासारखा जुना मित्र, या सर्व देशांची आपलं वैराची भावना पैदा झालेली निर्माण झालेली. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी जनतेचा कौल नसताना देखील हे जे राज्यावर आलेले आहेत, जनतेच्या मनात नसलेल्या पंतप्रधानात देशात राज्य करतोय, ही गोष्ट जनतेच्या मनात आणि जनतेच्या बुद्धीला पटवून सांगणारी एखादा टॉवरिंग पर्सनॅलिटीचा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा राजकीय लीडर जोपर्यंत येत नाही आहे आणि त्यांनी सांगितलेलं जनता जोपर्यंत मान्य करत नाही आहे, जसं जनतेच्या मनात आणि बुद्धीत म्हटलं मी, तो रुजवू शकत नाही, फुलवू शकत नाही, तोपर्यंत मोदी जाणार नाहीत. त्यामुळे आता किती झालं ना, राहुल गांधींनी किती बोंबाबोंब केली, किती प्रूफ दिली, त्याचा परिणाम मोदींवर काहीच होत नाही. आज मध्य पूर्वेत युद्धाचं वातावरण, अमेरिका इराणचं युद्धाची संकट असताना म्हणजे ढग जमा झालेले असताना इस्रायलला गेले. त्यांनी ह्याच्यानं काय साधलं? त्यांनी साधलं ते की त्यांनी हिंदूंना कन्सॉलिडेट केलं की बाबा तिथे म्हणजे गाझामध्ये 73,000 लोकांची कत्तल केली गेली, त्यातली 22,000 ते 23,000 लहान मुलं होती 2-2.5 वर्षाची. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजाला त्यांनी इशारा दिला, आपण इस्रायलला सपोर्ट करून तिथे त्यांच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी गझामध्ये जे काही झालं त्याबद्दल त्यांनी एकही शब्द काढला नाही.
हे सर्व चांगल्या रीतीने लोकांना समजावून सांगणारी जी टॉवरिंग पर्सनॅलिटीचा आणि ह्यांनी काय केलं ते जे गुजरात मॉडेल आहे ना, हे सर्व हे जे काय मी सांगतो इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गुजरात मॉडेल. कळलं की नाही? या गुजरात मॉडेलमुळे त्यांनी जी सगळीकडे स्लीपर सेल तयार केल्या, कळले ना? आणि ते साधं तत्व होतं की आम्ही खातो तुम्ही खा. गुजरात मॉडेल म्हणजे काय? आम्ही खातो तुम्ही खा, आम्ही लुटतो तुम्ही पण लुटा. पण आम्ही जी लूट करतो त्याच्याकडे तुम्ही संशयाने कधी बघायचं नाही, त्याच्याकडे असं भ्र काढायचं नाही, हे त्यांचं तत्व आहे. आणि ज्याने केलं त्यांची दुर्दशा त्यांनी केलेली आहे. हे त्यांचं गुजरात मॉडेल आहे. मोदी राज्य करतच नाही आहे. मोदी राज्य करत नाही आहे. मोदी फक्त फिरत आहेत. 89 देशांमध्ये फिरलेत, 99 दौरे केलेत त्यांनी. कळलं की नाही? एकेका देशाला 2-2, 3-3 वेळा गेलेत. हे जी लॉबी मी तुम्हाला मगाशी सांगितलं IAS आणि IPS लॉबी, हे राज्य करते आहेत. आणि तत्व काय गुजरात मॉडेल काय आहे? तुम्ही खा आम्ही खा, म्हणजे आपलं जे तत्व आहे ना की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या, ते तत्व हे गुजरात मॉडेलमध्ये वापरलेलं आहे. आणि हे सर्व एक्सपोज करून आणि मोदी ह्या व्यक्तिमत्वामुळे देशाच्या आजची परिस्थिती जगामध्ये आली. या मोदी त्यांनी जे इस्रायल ॲपेस्टिन ह्याच्यामध्ये त्यांचा जो काही रोल आहे आणि त्या रोलमुळे कदाचित भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. कळलं की नाही? हे म्हणजे नरवणे यांनी जे माजी लष्कर यांनी जे आपल्या पुस्तकात सांगितले, आपको सही लगता है वो करो. वेळ आली की हा माणूस पळून जाणार आहे. ही जे काय ते घडलेलं आहे, तो जो नरवणेंनी जो प्रचंड बॉम्ब फोडला, तो इतका इफेक्टिव्ह आहे की जनमानसामध्ये त्यांची मोदींची प्रतिमा एकदम मलिन झालेली आहे. हे सगळं एक्सपोज त्याचा उत्कृष्ट म्हणजे अत्यंत चांगल्या रीतीनं उपयोग करणारा राजकीय नेता, उत्तुंग व्यक्तिमत्वाचा, आणि त्याचा ऐकणारा समाज जोपर्यंत तयार होत नाही आहे किंवा तयार झाला असेल तर त्याला बाहेर काढत नाही, तोपर्यंत मोदींना घालवणं शक्य नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, मला जे वाटलं तुम्हाला कदाचित आश्चर्यजनक वाटलं असेल ते मी तुमच्याशी बोललो. तुम्हाला जर हे माझं विश्लेषण पटलं असेल तर न चुकता माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आणि नेहमीप्रमाणे म्हणा, छातीटोपपणे म्हणा, गर्वाने म्हणा की आम्ही सारे मराठी आहोत आणि आम्ही मराठीतच बोलणार आहे. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.